कोणत्याही मंत्र्याच्या विरोधात आरोप झाला तर त्याच्यावरती चर्चा तर नक्कीच होणार। मात्र ज्यावेळेस ही चर्चा विधानसभेच्या अधिवेशनामध्ये रंगते आणि त्याच्यावरती उत्तर आणि प्रतिउत्तर द्यावं लागतं, त्यावेळेस त्याच्यामध्ये काही ना काही कारवाई होणार हे निश्चितच होतं। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला आपले विवस्त्रावस्थेतील फोटो पाठवले असा आरोप एका महिलेनं आणि सुरुवातीला याची बातमी तुषार खरात नावाच्या एका युट्यूबर पत्रकाराने केलेली होती। नंतर हे प्रकरण दिवसेंदिवस तापत गेलं। विरोधकांनी हा आयता मिळालेला मुद्दा राज्याच्या पटलावरती विधानसभेच्या पटलावरती मांडला आणि वातावरण तापवलं। मंत्री जयकुमार गोरे यांना या बाबतीत उत्तर द्यावी लागली। त्यांनी सुद्धा त्यांची बाजू मांडली। एवढंच नव्हे तर त्यांनी सुरुवातीला सांगितलं की हे प्रकरण 2016चं आहे आणि याचा निकाल देखील 2019 ला लागलेला आहे। तरी सुद्धा या प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक कोणतरी आपल्याला ओढत असल्याचा त्यांनी आरोप केलेला होता। नंतर काही दिवसातच या प्रकरणाची बातमी लावून धरणारे युट्यूबरचे पत्रकार तुषार खरात यांना एका एट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली। एट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटक असलेले तुषार खरात दुसऱ्या बाजूला त्याच्यावरती पुन्हा एकदा विधानसभेमध्ये गदारोळ होतो आणि हे प्रकरण आणखीनच तापतं। हे प्रकरण पुढे जाऊन राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना याची उत्तर द्यावी लागतात। सगळ्यात महत्त्वाचं, आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात उत्तर दिलं आणि राज्यातल्या दोन बड्या नेत्यांची नावं घेतली। जयकुमार गोरे यांना बदनाम करण्यासाठी किंवा त्यांना खोट्या प्रकरणामध्ये अडकवण्यासाठी राज्यातल्या विधानसभेच्या एका सदस्याचा आणि एका खासदाराचा सहभाग असल्याचं त्यांनी नाव घेऊन सांगितलं। अर्थात शरदचंद्र पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांना आरोपींचे वारंवार कॉल झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। हे प्रकरण आता तपासात आहे। त्यांनी फक्त सुरुवातीला ही माहिती दिली आहे। मात्र एका स्थानिक नेत्याचंही नाव घेऊन आता फडणवीसांनी या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट आणलाय। आता हे नेमकं प्रकरण कोणत्या टप्प्यावरती आहे, सध्या आरोपींच्या बाबतीत काय काय चौकशा सुरू आहेत, त्याच्यानंतर आरोपींकडून कोणती माहिती मिळालेली आहे, हेच आपण या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय क्राईम फॅक्ट्स। 2 महिन्यापूर्वी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत एका युट्यूबर पत्रकारानं कोणत्याही महिलेची तक्रार समोर येण्याच्या अगोदर एक भाकीत केलं होतं आणि त्यांनी सांगितलं की राज्याचे एक मंत्री एका महिलेला अश्लील फोटो पाठवत असल्याचे प्रकरण लवकरच समोर येणार आहे। आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही दिवसातच एक महिला हे प्रकरण समोर घेऊन आली। त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की या महिलेनं अनेक मीडियाच्या प्रतिनिधींना बाईट दिले आणि त्याच्यामध्ये तिनं तिची तक्रार दाखल केली की राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्याला वारंवार विनयभंगासारख्या गुन्ह्याचा त्रास दिलेला आहे। मला त्यांनी त्यांचे स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवल्याचाही आरोप त्यांनी केलेला आहे। मात्र ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या युट्यूबर पत्रकार तुषार खरात यांनी हे प्रकरण लावून धरलेलं होतं, त्यांनी केलेले दावे दिवसेंदिवस खरं ठरत होते। पुढे जाऊन हे सगळं प्रकरण विधानसभेमध्ये आक्रमकपणे विरोधकांनी उचलून धरलं। मंत्री जयकुमार गोरे हे आता कोंडीत सापडतील आणि त्यांना देखील धनंजय मुंडे यांच्यासारखा पश्चातापाला सामोरं जावं लागेल, असंच सगळं वातावरण असताना एक दिवशी जयकुमार गोरे यांनी या प्रकरणाबाबत नेमकी माहिती दिली। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे प्रकरण सन 2016 मध्ये घडलं होतं आणि त्याच्यामध्ये मी कायदेशीर प्रक्रियेला सामोरं गेलो आणि नंतर 2019 मध्ये या प्रकरणात मी निर्दोष झालो। अशा प्रकारचा जयकुमार गोरे यांनी दावा केल्याच्या नंतर काही दिवसातच या प्रकरणात पत्रकारिता करणारे युट्यूबर जे पत्रकार आहेत तुषार खरात यांना मात्र पोलिसांनी एका एट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटक केली। एका बाजूला तुषार खरात हे एका गुन्ह्यामध्ये अटक आहेत, त्यांची पोलीस कस्टडी संपत नाही तोपर्यंतच दुसऱ्या बाजूला जी पीडित महिला आहे त्या महिलेला परत एकदा 1 कोटींची खंडणी घेताना अटक करण्यात आली। आता ज्या महिलेने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरती आरोप केले होते तिला थेट 1 कोटींची कॅश घेताना अटक केल्यामुळं राज्यात पुन्हा एकदा एकच खळबळ उडाली। तो देखील मुद्दा विरोधकांनी लावून धरला आणि अशा प्रकारे या महिलेला गुंतवण्यात आला आहे आणि तिला ह्या प्रकरणात खोट्या प्रकारे अडकवण्यात आले असल्याचा दावा विरोधकांनी केला। आता हा तपास चालू असतानाच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या प्रकरणात नवीन ट्विस्ट आणला आहे। त्यांनी या प्रकरणावरती उत्तर देताना सांगितलं की राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
यांना या कटामध्ये अडकवण्यासाठी जे आरोपी प्रयत्न करत होते त्या आरोपींच्या संपर्कात राज्यातल्या 2 बड्या नेत्यांचा हात असल्याचं त्यांनी सांगितलं. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांचं नाव घेऊन या प्रकरणामध्ये या दोघांचा काही ना काही संपर्क असल्याचं समोर आलं आहे. यावेळेस ते बोलताना हेही म्हणाले की मी त्यांच्यावर आरोप करत नाही, मात्र आरोपी तुषार खरात याच्याकडून वारंवार ह्या दोघांना फोन झालेले आहेत. एवढंच नाही तर तुषार खरात ही बातमी केल्याच्या नंतर अगोदर रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांना पाठवत होता. या विधानानंतर पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात आणि मान खटावमध्ये एकच खळबळ उडाली, कारण याच वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक नाव घेतलं, ते म्हणजे मान खटावचे स्थानिक नेते प्रभाकर देशमुख. प्रभाकर देशमुख यांना देखील या आरोपींचे वारंवार कॉल झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. एकंदरीतच या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे, मात्र स्थानिक विरोधक प्रभाकर देशमुख यांचं या प्रकरणात नाव आल्यामुळे आता एकच खळबळ उडालेली आहे. प्रभाकर देशमुख हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे 2024 सालच्या निवडणुकीचे उमेदवार होते, मात्र ऐनवेळेस त्यांची उमेदवारी कापण्यात आली. परंतु त्यांनी गेली 5 वर्ष मान खटावमध्ये निवडणुकीची जोरदार तयारी केलेली होती. आता या प्रकरणात प्रभाकर देशमुख यांचं नाव पुढे आल्यामुळं येणाऱ्या काळात प्रभाकर देशमुख हे आरोपी होणार का, त्यांना अटक होणार का, याच्या चर्चा आता सातारा जिल्ह्यात आणि विशेषतः मान खटावमध्ये रंगू लागलेले आहेत. प्रभाकर देशमुख हे माजी सनदी अधिकारी होते. आयुक्त पदावरून ते रिटायर झालेले आहेत. त्यांनी राजीनामा देऊन आपली नोकरी सोडून राजकारणात देखील पदार्पण केलेलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या असताना आता जयकुमार गोरे यांच्या प्रकरणामधले जे आरोपी आहेत तुषार खरात यांना मात्र सध्या आता खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे. कारण गेली 14 दिवस ते अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये अटक होते. त्यांच्यानंतर त्यांची पोलीस कस्टडी संपली आणि ते न्यायालयीन कस्टडी मध्ये असताना आता त्यांना खंडणीच्या गुन्ह्यात दहिवडी पोलिसांनी वर्ग करून घेतलेला आहे. एका बाजूला तुषार खरात यांचा तपास चालू असताना त्यांच्या फोनमधून ज्या डिटेल्स समोर आलेल्या आहेत त्या मात्र अत्यंत धक्कादायक आहेत. कारण याच्यामध्ये तुषार खरात जी महिला खंडणी घेताना सापडली ती महिला सुभेदार नावाची एक व्यक्ती आणि प्रभाकर देशमुख यांच्यामध्ये वारंवार कॉल झाल्याचं दिसून येत आहे. आणि जवळपास या कॉलचं ड्युरेशन आहे, म्हणजे या कॉलचा टाइम आहे तो 40 तासाच्या आसपासचा आहे. एवढ्या सगळ्या वेळेस हे वारंवार का बोलत होते असा प्रश्न मात्र आता मान खटावच्या जनतेला पडलेला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये या प्रकरणाची प्रचंड चर्चा असताना आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नाव घेऊन या प्रकरणात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आणलाय. त्याच्यामुळं एकंदरीतच आता या प्रकरणात जयकुमार गोरे यांना बदनाम करण्याचा कट होता का असा प्रश्न आता काही ठिकाणी विचारला जाऊ लागला. खरंच या प्रकरणात जयकुमार गोरे दोषी असतील का, किंवा या प्रकरणामध्ये नेमकं पडद्याआडून काही राजकारण शिजतंय का, याबद्दल तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही कमेंट करून जरूर कळवा. आणि तुम्ही आतापर्यंत जर आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.